आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या हनीमूनला. पहिल्यांदा विमानात बसायला निघाली का? हा गारटलेला चंपक आहे. पण तुम्ही जर इकडे येणार असं आला तर तुम्ही तिकडूनच काहीतरी खाऊन येत जावं. इथे एवढं भंगार जेवण भेटतंय ना. हॅलो, गुड मॉर्निंग गाईस. आम्ही आता निघालेलो आहोत पुण्याला जायला. सो आपण घराची चावी आता काकींकडे देऊन निघणार आहोत पुढे. आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या हनीमूनला. पण लोकेशन कुठे तुम्हाला माहित नाही अजून. हळूहळू कळेल तुम्हाला जशी आम्ही आमची जर्नी स्टार्ट करणार आहोत. आता सध्या तरी आम्ही पुण्याला जाणार आहोत. पुण्यावरनं आम्हाला 4 वाजताची फ्लाईट आहे. सो पहिल्यांदा बसणार आहे विमानात, फ्लाईट मध्ये. हो, माझी फर्स्ट काय बोलतात त्याला, विमान जर्नी. हा, प्लेन जर्नी माझी फर्स्ट टाइम आहे. सो एक्साइटेड. काकीच्या घरी आलेले मी नाही देणार बाबा. चला काय आज पण नाही ठेवलेले आपले घरात. लोकांनी ओरडत चोर 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 चोर. आताच आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्यात, म्हणजे कोथरूड मध्ये. हा आमचा रूट आहे घरी जायचा आता. आणि देवाला आम्ही सांगितलेलं थांब म्हणून कर्वेनगरला, की आम्ही येतो चावी घ्यायला. त्याकडे रूमची चावी आहे. पण ह्यांनी टाकली ब्रिजवरून आणि हे विसरले. आणि पुढे बघते रस्ता अजून आणि मी बघते अजून का आला नाही, रोड अजून का आला नाही. आणि हे नंतर पुढे तर गेलं मागे. आता असं ह्यांची तर्रा, काय बोलायचं आता. सो आता मी पोहोचलोय रूमवर पोहोचून पटकन पॅकिंग करणार आणि निघणार आहोत चटकन. आँखों में लिखी है मेरी दिल की हालत. मंगळसूत्र उलट. बुबी तुम्ही उलट झाला. फायनली आता आम्ही रूम मधून ओला कॅब बुक केलेली आहे आणि आम्हाला मिळालाय सातारकरच. सातारकर आम्हाला आता एअरपोर्टला घेऊन निघालाय. आपली माणसं मिळाली की थोडासा आनंद होत असतो वेगळाच. आपली माणसं जाईल तिकडे भेटतील. आता बघूया आम्ही जिकडे निघालो तिकडे कोण सातारकर भेटतोय का. शक्यच नाही. भेटू शकतात, काय नाही, भेटू शकतात. सातारकर कारण सगळीकडे फिरत असतात. एअरपोर्टवर आता आणि आम्ही निघालेलो आहोत आतमध्ये. चाललंय आम्ही आता हळूहळू. आता बोर्डिंग पास वगैरे घेऊन किती वेळ लागते काय माहिती. चला, आतमध्ये आमचं चेकिंग वगैरे झालेलं आहे. सो आता बोर्डिंग पास घेण्याच्या मार्गावर आहोत. चला. पोरगीची फर्स्ट जर्नी आहे. कसं वाटतं तुला? फर्स्ट खूप एक्साइटेड आहे. नर्वस बनेल भीती वाटते. भेटतोय पहिल्यांदा विमानात जायचंय म्हटलं. चलो असं निघालेलो आहोत. आता झालेलं आहे आमची बॅग. कसं मला काय दाखवते तिला दाखवतो. चला, एक्साइटेड ती आहे. मी तर सारखं जातो. पण नाही. चला 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 पुढे चला. एक्साइटेडच आहे. हा, खोटं बोलती पोरगी. पहिल्यांदा विमानात बसायला निघाली. मग ते शूट कर. सो आमचे बोर्डिंग पास आलेले आहेत. जसे पोरगीला विंडो सीट पाहिजे होती, विंडो सीट मिळालेली नाहीये. बॅड लक पोरगीचं. पण नाही, केबिन क्रूला विचारून ते म्हटले रिक्वेस्ट करून देतील ते तुम्हाला. येस, चला. मला तर काही कौतुक नाही, पण पोरगीला आपलं गेट नंबर 4 आहे आमचं. आता बुकिंग झालेलं आहे आणि आम्ही आता थांबलोय. आमची फ्लाईट आता 2 hours, अजून 1 hour वेटिंग आहे आमचं. कारण 4 वाजता आमची फ्लाईट आहे. सो तिकीट्स आमचे आहेत, बोर्डिंग झालेले आहेत. सो फायनली आतमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता बसलेलो आहे, वाट बघत बसलोय. 4 वाजता आहे फ्लाईट आणि गेट नंबर 4 आहे आणि गेट नंबर आमच्या समोरच आहे. सो मी तुम्हाला दाखवतो एअरपोर्ट आतून कसं आहे. आमच्या चंपकनं तर पहिल्यांदाच बघितले.
मी आधी येऊन गेलोय. पुण्याचं एअरपोर्ट ओके. मुंबईचं बसतोय. काय म्हणणं आहे तुमचं चंपक? काही नाही. जायचंय फिरायला का कॅन्सल करायचं? फिरायला जाण्यासाठी तरी एक्साइटेड आहेस का? येस, विषय का. आणि मी हिला कॅन्डल लाईट डिनर देणार होतो, ते या चुंगीला आत्ता कळलंय, या चंपकला आत्ता कळलंय. आणि मी कॉस्ट्युम आणायचा विसरले कॅन्डल लाईट डिनरसाठीचा. काही नाही, हे मला शॉपिंग करून देणार आहे. काय नाही असं शॉपिंग बिपिंग तसलं काय नसते. देणार नको आहे ना शॉपिंग वगैरे. पाहिजे. सो स्टे ट्यून. आज काय होणार आहे ते दाखवतोय तुम्हाला. आता इथून आम्ही निघालेलो आहे एका डेस्टिनेशनला. चला घेऊन जातो तुम्हाला आम्ही. बघूया काय असेल ते. 20 कढी ते पण गप्प बसत. बट टेस्ट व्हेज आहे का? व्हेज आहे, चीजवाला आहे, चीज मसाला सँडविच. सँडविच. आम्ही बोटिंगवर आहोत आता. फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही दिल्ली एअरपोर्टला. या मागच्या विमानात आलोय. आणि 2 तासांनी वेगळं बसून आलो. आम्ही तर निघालेलो आहोत आता, म्हणजे दिल्ली एअरपोर्टवरनं. आम्ही कॅब घेतलेली आहे. आता जिकडे आमचं डेस्टिनेशन आहे जायचं, तिथून आम्हाला बस आहे. सो तो बस थ्रू आम्ही जाणार आहोत. तो वॉल्वोचा पिकअप पॉइंट आहे मजनू का टीला, तिथे निघालो. येस, मजनू का टीला पिकअप पॉइंट आहे तो. सो आता आम्हाला डिस्टन्स आहे 15 मिनिट्स पकडून चला आपण असे तिकडे. सो 15 मिनिट्स आम्हाला अजून लागणार आहे. फायनली आम्ही पोहोचलो मजनू का टीला, काहीतरी आहे तिथं. पण तुम्ही जर इकडे येणार असं आला तर तुम्ही तिकडूनच काहीतरी खाऊन येत जावं. इथे एवढं भंगार जेवण भेटतंय ना, बोलायला नको. डोसाच त्यातले तिथं आम्हाला चांगला मिळालाय. खाते आता चंपक आमची. आणि या रस्त्याला इथं कुठेतरी गाड्या लागतात त्या वॉल्वो, मग तिथं आता जाणार आहे आम्ही. सो आहे ठेला. 500 रुपयात घेतलंय. सो हे जॅकेट्स आम्ही घेतलेले आहेत. हे बघा, हे 2 जॅकेट आहेत ना, 500 रुपयात घेतलेत आम्ही. 500 मध्ये पण चांगले क्वालिटीचे. ऊब वगैरे मस्त आहे एकदम, तुम्ही बघू शकता. सो अजून आमच्या बसलेला खूप वेळ आहे. आता स्टॉपला येऊन उभं आहे आम्ही. कितीला येणार आहे बस? 10:30-11 म्हटलाय तो. 11 वाजेपर्यंत येईल. 10:30चं टायमिंग दिलं म्हणजे 11 तरी वाजवणार असतो. सो आता बघू जर्नी कशी होणार आहे. 8 तासचा प्रवास आहे राईट. म्हणजे आता 11:30ला निघालो की आम्ही तिथे पोहोचेल उद्या सकाळी 6-6:30 वाजता पोहोचेल. 6:30 कसं? 6:30-7 पोहोचेल त्यांनी सांगितलं, म्हणजे अंदाज दिला तसा. हां, तरी 8 पकडून चला. 8-9 तास. सो चला. हा चेहरा बघा, गारटलेला चेहरा. दिल्लीमध्ये असलं धुकं पडले बघा. सुट्टी नॉट. खतरनाक धुकं पडलेलं. गाडी आमची मला वाटतं अजून अर्धा ते पाऊण तास लेट आहे. इथे शेकोटी वगैरे पण पेटवलेली आहे. भयंकर गरमी, भयंकर गारटा आहे. आणि आम्ही नेमकं इथं आता एका ठिकाणी ब्लॉग बनवता आम्हाला एक इथं लेडीज दिसले, त्यांच्याकडून आम्ही जॅकेट घेतले. 1 नंबर जॅकेट आहे बघा. हे ब्लॅक कलरचं. मी हा कुठला कलर आहे? ऑलिव्ह ग्रीन कलरचा आहे. तर हे दोन्ही जॅकेट आम्ही फक्त 1000 रुपयामध्ये घेतलेले आहेत. सांगितलं तसं 800 रुपये आम्हाला, पण आम्ही घेतले 1000 रुपयामध्ये. इथे पण आम्हाला एक श्वानभाऊ दिसलेले आहेत, निवांत झोप बीप काढून आणलेले आहेत. आहे का नाही? टेंगळू श्वानभाऊ मस्त शेपूड बिपूड हलवून. आणि हा गारटलेला श्वानभाऊ आहे. आणि ते आपला चंपक आहे. हा गारटलेला चंपक आहे.
आता बघ खालनं पायाच्या नकापासून ते सगळं 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 पॅक केलेलं आहे मॅडमनी. तोंड तेवढं राहिलं फक्त. कधी यायची गाडी, कधी यायची गाडी, गाडीची वाट बघत बसले आम्ही. मी टाकणार आहे. सो फायनली बस मिळालेली आहे. खूप चांगली बस आहे, बघत असाल. हो. चंपक पण झोपलाय मस्तपैकी. आम्हाला हे अंगावरती पांघरायला वगैरे सगळं दिलेलं आहे. एक नंबर बस आहे. बेदी ट्रॅव्हलची बस आहे. मागं पण बघू शकता. सो आम्ही आता थांबलेलो आहे इथं. एक हॉटेलवरती थांबवलेलं आहे यांनी. खूप चांगलं हॉटेल आहे. इथं डोसा वगैरे असं बरेच काही ऑप्शन्स आहेत. आणि हॉटेलचा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता किती भारी आहे. चहा वगैरे सगळ्या गोष्टी इथं परफेक्ट मिळत आहेत. आणि बाहेरच्या साईडला पण कसं आहे हॉटेल मी दाखवतो तुम्हाला. सो या हॉटेलमध्ये थांबवलेलं आहे 70 म्हणजे 70 माइल स्टोन आहे. असं 70 मिलियन होतं, 70 मिलियन माइल स्टोन्स अशा पद्धतीने हॉटेलचं नाव आहे. खूप चांगलं हॉटेल आहे. इथे ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. फक्त ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी पण सोय आहे लहान मुलांसाठी. मी तुम्हाला आत घेऊन जातो. सो इथं बसलेला आपला चंपकनं काहीतरी ऑर्डर केलेले. ऑथेंटिक काहीतरी. काय घ्यायचं तुला, काय घेतलं? हां, मटर कुलचीची ऑर्डर दिली. आणि मी चहा मागवलेला, तर चहा आलेला आहे असं कुल्हडमध्ये मस्तपैकी छान सर्व करायला. मस्तपैकी गरम गरम गाजर चालू आलेला आहे. आणि बघू इकडे आणि तुम्ही बघू शकता मटर कुलचा. ऐंशी पाहिजे तसं सेम याम. सो चंपक आता झोपलेला. सी यू टुमारो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. उद्या सकाळी आम्ही पोहोचणार आहोत डेस्टिनेशनला. कुठे जाणार आहोत हे बघण्यासाठी आमचा पुढचा ब्लॉग नक्की बघा. सो आजच्या दिवसाची जर्नी इथंच एंड करतोय. पुन्हा भेटूया नक्कीच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खात राहा, पीत राहा, मजेत राहा, मजा करा. बाय बाय, बाय बाय. गुड नाईट.